हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आत्ता सध्या तरी आलो कोकणामध्ये माझ्या गावी. आता चाललो आहे दापोली फिरायला मित्रासोबत. तो मित्र कोणतं माहिती आहे, शिवम. त्यासोबत चाललो आहे फिरायला. सो आज जरासा नवीन प्लॅन, काहीतरी टूर इकडे तिकडे फिरायचं, मजा करायची. कारण की मुंबईत गेला तर काय करायला भेटत नाही. सो चला जरा दापोली फिरून येणार. हां, आमचं सर्वात बेस्ट प्लेग्राऊंड तुम्हाला दाखवतो. हे इथे आम्ही लहानाचे मोठे झालो खेळता खेळता. ह्याला आम्ही म्हणतो आंब्याचं स्टेडियम. म्हणजे इथे इकडं मोठं आंब्याचं झाड होतं. त्या आम्ही आंब्याच्या झाडाखालीच खेळायचो. आता तोडलं आंब्याचं झाड ते, कारण खूपच मोठं होतं. सो आम्ही इथून खेळायचो. आंबा स्टेडियम आमचा. हे आमचं आंबा स्टेडियम आणि हे आमचं स्टेज इथे. हे स्टेज आहे आमचं. इथे आमचे सर्व प्रोग्राम होतात गावचे. हे माझ्या गावचं मंदिर, हनुमानाचं आणि गणपतीचं आणि गोरोबाबाचं. शांत वातावरण म्हणजे गाव एकदम पूर्ण. मंदिरात जायला खूप भारी वाटतं गावच्या. चलो. सो आता आम्ही चाललोय दापोली टूर करायला या गाडीतून. येस भाई, ब्लॉगिंग का. हे शिवम शेठ कुठे जातोय शिवम? आम्ही जातोय फिरायला. कुठे? दापोली दर्शन. ही ट्रिप तुझ्या कोण स्पॉन्सर आहे? स्पॉन्सर वगैरे काय नाही, देणारच बोललास. भाई हा मला बोलाय सकाळ सकाळी ये, मी माझी कामं सोडून. नाही नाही, मी काय देणार नाहीये. आयफोन बघायचं हा भलता. अरे भाई तो आयफोन नाही तर हा अर्धा खाली लॅप रेडी. आम्ही आता एवढून चाललोय ए बाजूला ब्लॉगिंग. कुठून जायचंय कुठं? अरे मी कसा आलोय भाई साहेब. छावा 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 आमचा मीर छावा. आजकालची पोरं भाई खतरनाक दिसणार. आम्ही असे चोंबू दिसणार. मी हुडी घालणार होतो. अरे अजून छान दिसशील ब्लॅक वरती हुडी. कोणते माहिती का ग्रे? अरे खतरनाक घाल. हा पण आता हा खराबच शर्ट घेतले मी. घेतलेस? अरे आम्ही काय नाही, आम्ही असं झालोय उठून. अरे ह्याला पण दाखव. तर आम्ही आता निघालोय. आमची ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि झाला ब्लॉगर झाला भाई. बघा, सर्वजण कसे एकदम फुल ह्याच्यामध्ये बसलेत. आणि आम्ही पाठी आहोत ते आज बसलेले आहोत. काय आवाज आवाज नाही, आवाज आमचा आवाज एवढाच येतो. लास्ट शिव लास्ट. लाडगेला तुम्हाला याला कबूल केलं. हाय. सो आता आम्ही आलोय केशवराव मंदिराकडे. दापोली त्याचं आहे. पहिल्यांदा चालू का कोकणातून पहिल्यांदा इकडे आलोय केशवराव मंदिराकडे. ही माझ्या फॅमिलीसोबत. सो बघूया कसं आहे आणि कसं नाही. तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये जसं चांगलं आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा ह्या सुपारी इकडे सुपाऱ्यांची बाग आहे. सुपारी इकडे सुकट ठेवल्यात. एवढा सारा सुपाऱ्या पत्र्यांवरती. हे शिवम पत्र नाही, सुपाऱ्यांचं आहे सर्व ते. सुपाऱ्या पुढे बागच आहे रे. हा ना. खतरनाक असं वातावरण येते. अशा आम्हीच ना फॅमिली, खूप फॅमिली चालत इकडे केशवराज मंदिराकडे. सो आपण जाऊ आता मंदिराकडे केशवराज. कसं आहे ते नक्की दिसलं व्हिडिओमध्ये, बघत राहा. सो तुम्ही इकडे आलात तर जेवणाची, खाण्या नाश्ता वगैरे सर्व सोयीचे आहे तिथे. तुम्ही नाश्ता वगैरे सर्व मला आरामात भेटेल इकडे. तिथे नाश्ता खायला गेला खूप काही आहे. पुढे पुढे सर्व जेवणाची सोय सर्वांना मिळेल. उकडीचे मोदक स्पेशल आहेत. तर नक्की आलात तर खायला वगैरे टेन्शन घेऊ नका. काही वजन घेऊन येऊ नका. सर्व सोय इथे आहे अवेलेबल. सो तुम्ही येऊ शकता इकडे.
आणि इथं चालताना खूप मंदिर लांब आहे, तर येताना तुम्हाला खूप काय असं उन्हाचं काही हेच नाही त्रास. फुल सुपारींची बाग आहे, तर सुपारींच्या बागेतून जायचं वाटेने एकदम थंड वातावरण, टेन्शन नाही इकडे येण्याचं, फक्त यायचं फिरायचं खायचं पियायचं मजाच मजा. हे बघ इकडे पण असं दुकानाचे लावली आहेत गावातल्या लोकांनी, खाण्यापिण्यासाठी पाण्याची सर्व काही मिळून जातं. मस्त आहे इकडे यायला. अजून मंदिर खूप लांब आहे, जाऊया मग पटपट मंदिराकडे. सो आता आम्ही हायवे नाही, इकडून स्टेप्स आहेत वरती मंदिराकडे जायला, आणि खालून नदी आहे, छोटीशी नदी आहे. नाही आता उन्हाळा आहे त्यामुळे ती पाणी नाही असतं, पावसाळ्यामध्ये खूप पाणी असले. वाव, इकडून स्टेप्स वरती मंदिराकडे जायला अशा काहीतरी 200च्या वरती स्टेप्स आहेत मंदिराकडे जायला. फुल रान असं पूर्ण रान, जंगल नाही आहे, वातावरण साधं आहे एकदम, गावातूनच. नारळाची आपली सुपाऱ्यांची बाग आहे, बागातून खूप सावली मिळते झाडावर जायला, तर थकवा जाणवत नाही, आणि हार्ट तर काहीच नाही, खूप सुंदर आहे. नक्की या, ब्लॉग वगैरे आवडला तर नक्की या. तर नक्की तुम्ही दापोली तिकडे आलात तर हा केशवराज मंदिर नक्की विजिट करा. खूप शांत वातावरण, थंड वातावरण आहे, हसते खेळते सर्व लोक मस्त आनंद जात असतात. इकडून असं वरती जायला लोक आहे, खतरनाक असं. आणि आम्ही एकाच दिवसात 2-3 स्पॉट करणार आहोत. हे केशवराज आहे, काय हरणे, मुरुडे बीच पण आहे, कड्यावरचं गणपती पण आहे, नक्की तुम्हाला आवडेल. सो आता आपण आलो मंदिराकडे, इकडे मंदिर आहे, इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. सो आपण जा मंदिरात आतमध्ये, चला. पाण्याची सहर आहे. सो मंदिराचे दर्शन झालेत अशा प्रकारे. इकडून आता निघायचा परतीचा प्रवास. सो आता निघूयात, चल खाली. सो आता चला परतीकडून भेटा. मस्त आले दर्शन, एकदम खतरनाक असे, मस्त थंड वातावरण आहे, आणि खूप लोक बघायला येतात. थोडं गावा साईडला थोडं लोक असं वाटलं नव्हतं. मीच फर्स्ट टाईम आलो या साईडला, कारण की मुंबईतून जास्त यायला जाण्यासाठी मिळत नाही, पण खरंच खूप भारी आहे. हा एकदम प्रसन्न वाटलं बघून. मंदिर मूर्ती वगैरे छान, एकदम शांत वातावरण मंदिर, आणि एवढं आतमध्ये आहे ना, बघून खूप भारी वाटलं. एकदम शांत वातावरणात मंदिर, आणि येतानाच काय
सावली असल्यामुळे त्रास कसलाच नाही, कारण की सावलीतून यायचं आहे आणि मस्त एकदम असं वाटतं कुठेतरी एकदम छान असं एकदम राहण्यात एकदम चाललं आहे मस्त थंड थंड वातावरणात. एक नंबर आहे, यायला जाते यायला पण वरती मस्त वाटत होतं. खतरनाक असं सुंदर वातावरण आहे इथे गावामध्ये. बरं तुला ह्याला ऑफिसला गावा साईडला असं जर तुम्हाला फिरायला भेटत असेल ना तर खरंच गावाचं जीवन खूप भारी आहे. गावातल्या ना लोकांना किती भारी वाटत असेल ना, संडे सुट्टी चला फिरा. किती 100 वेळा ते मी इथे बोर नाही होणार इकडे येऊन सुद्धा. एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर वातावरण आहे यार गावामध्ये. खरंच खूप सुंदर वातावरण इकडे. नंबरचं वातावरण इकडे. पाण्यात पाय टाकून बसलेत. पाण्यात पाय टाकून काय थंड थंड वाटत असेल इकडे बघा. खतरनाक वाटत, खूप सुंदर असं आहे. हाय, मी निकेश. आम्ही काल गेलेलो दापोली टूरला. सो खूप शॉर्ट्स आणि खूप व्हिडिओज झाल्यात, त्यामुळे ब्लॉगचे 2 पार्ट झालेत. हा पहिला पार्ट अपलोड झालेला आहे, दुसरा पार्ट लगेच अपलोड होईल, तोही तुम्ही नक्की बघा. आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि खूप जणांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.